पनीर आणि शिमला मिरचीची अशा पद्धतीने भाजी बनवाल तर चव विसरणार नाही, पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल। त्यासाठी मी इथे पाव किलो शिमला मिरचीचे असे तुकडे करून घेतलेत। 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्याचेही तुकडे केलेले आहेत। एक एक चमचा तेल घालून पनीर आणि शिमला मिरची छान असं फ्राय करून घ्यायचे। पनीर फ्राय केल्यानंतर साध्या पाण्यामध्ये घाला, म्हणजे ते पटकन कडक होणार नाही, मऊसूत राहील। वाटणासाठी तेलामध्ये आलं, लसूण, मिरची, कांदा, 2 हिरव्या वेलच्या, चवीनुसार मीठ, काश्मीरी मिरची पावडर, टोमॅटो, कोथिंबीरचे देठ किंवा कोथिंबीर तेलावर चांगलं मऊ करून घेऊया। त्यानंतर पाणी घालून झाकण देऊन ते छान असं 7-8 मिनिट शिजवून घेऊया। सगळे पदार्थ थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। त्यात भिजवलेले काजू, भिजवलेले मगज घालून पाणी न घालता वाटून घेऊया। कढईत थोडं तूप, थोडं तेल, काही अख्खे मसाले, हळद, लाल मिरची पावडर, थोडा गरम मसाला आणि ही ग्रेव्ही घालून परतून घेऊया। गरजेनुसार थोडं पाणी, शिमला मिरची, पनीर आणि कोथिंबीर घालून ही भाजी चांगली शिजवून घेऊया।